सरप्राईज केलंस तू मला. गुड. सरप्राइजेस चांगली असतात. काही सरप्राइजेस चांगले नसतात. एनिवे मला आता सांग, त्या रूम मध्ये काय झालं? नाही, त्या मुलीने खाली कारण सांगितलं पण मला ते पटलेलं नाहीये. आय एम 100% शुअर तिने चुकीचं कारण सांगितलंय. आता खरं कारण काय ते तू सांग. ती सावली ना, दिसते तशी नाहीये, बरोबर? त्याच्या बाबतीत माझा अंदाज चुकला. मी तुला आधीच वॉर्न केलेलो की ती मुलगी दिसते तशी नाहीये, सावध राहा. तिचे खायचे दात वेगळेत आणि दाखवायचे दात वेगळेत. बाय द वे, ही बॅग कशाला काढून ठेवले बाहेर? वी आर लिव्हिंग. व्हॉट? येस, मी पण माझी बॅग पॅक करून आले. आर यू सिरियस? डोंट टेल मी. तू त्या मुलीला घाबरलीस? मी तुझ्या भरोशावर होते की मला एक चांगली पार्टनर भेटली आहे आणि आता मी लाईफमध्ये ते सगळं अचीव करेन जे मला हवंय. पण इकडे तर तूच मैदान सोडून पळतेस. शिवानी कारखानेस घाबरलीस? इतक्या लवकर हार मानलीस? एक मिनिट, चुकतेस तू. शिवानी कारखानेस कधीच हरत नसते. वाघाला जेव्हा मोठी झेप घ्यायची असते ना, तेव्हा तो 2 पावलं मागे येतो. तसंच मी आता 2 पावलं मागे आले. याचा अर्थ मी माघार घेतली असा होत नाही. Did you get that? सारंगला तर मी मिळवणारच. त्या सावलीचं काहीतरी करायला हवं. जेव्हा पोहून नदी पार करता येत नाही, जेव्हा होडीनेही नदी पार करता येत नाही, तेव्हा माणूस काय करतो? थिंक. येस, पूल बांधतो. एक्झॅक्टली. सो मॅडम, आता तुम्हाला पण पूल बांधायचा आणि त्या पुलावरून तू पलीकडे कधी पोचलीस हे नदीला काय कुणालाच कळणार नाही. आपली टीम असती तर मजा आली असती ना. का? तुम्हाला काय फरक पडतोय? नाही, तुमची टीम झाली होती ना त्या शिवानी सोबत. मजा आली असेल तुम्हाला. बघत होते मी कसे खेळात रमला होतात ते. एक वाईट बातमी. काय झालं? किरण घर सोडून गेली. काय? मग शिवानी कुठे? ती गेली म्हणतात ती गेली. शिवानी गेली म्हणून किरण गेली. शिवानी गेली? ते न सांगता? हो. का गेली? कशाला गेली? माझ्याकडे का बघताय? शिवानीच्या जाण्यामागे तुझा काही संबंध नाही ना? आता तुम्हाला तसं वाटत असेल तर मी काय करणार? नाही नाही, बायकांचं कारण दिलंस तू. नेमकं काय घडलं होतं? बबलू दादा आणि तुम्ही काय बोलत होता हे मला सांगितलं, मग मी काय सांगू? आणि हो, झालं असेलही किंवा नसेलही, जोवर तुम्ही मला सांगत नाहीत ना तोवर मी पण नाही सांगणार. हे बघ, ते कधीतरी कळेलच. मग हे पण कधीतरी कळेलच. चहा आणते तुमच्यासाठी. माझी बायको डेंजर आहे. माणसं गायब करायला लागली आता. मॅडम, काय? यावर तुमची सही हवी होती. व्हॉट नॉनसेन्स. एवढा खर्च कसा काय झालाय? मॅडम, हा दर महिन्याचा खर्च आहे आणि दरवेळी एवढाच खर्च होतो, यात काही वाढलेलं नाहीये. हवं तर मी तुम्हाला आधीचे वाउचर्स दाखवते. सिरियसली?
आता तू मला शहाणपणा शिकवणार आहेस हो? एवढा मोठा बिझनेस मी एकटीच उगाच नाही सांभाळत आहे. प्रत्येक खर्चावर लक्ष असतं माझं, कळलं? भाऊच्याच दाखवते. एक मिनिट, यु नो व्हॉट, मला वाटतं तू हे पैसे ना दुसरीकडे कुठेतरी खर्च करतेस. नाही मॅडम, मी असं का करेन? मी तर माझं काम प्रामाणिकपणे करते. प्रामाणिकपणे माय फूट. मॅडम खरंच बरा, तू जा बाहेर, मी बघते. मॅम तुम्ही प्लीज बसा ना. सांग जरा तिला, समजाव. हो मॅम. मॅम प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज बसा. शिकवते. मॅम प्लीज शांत व्हा तुम्ही, प्लीज. मॅम तुम्ही आधी गोळी घ्या बघू प्लीज. तुला काय वाटतं? वेट लागले मला? Have I gone mad? तसं नाही मॅम, पण सायकेट्रिस्टने सांगितलंय ना की जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला ही गोळी घ्यावी लागेल म्हणून. मॅम तुम्ही प्लीज ही गोळी घ्या, तुम्हाला खरंच बरं वाटेल. मॅम प्लीज घ्या ना.